छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील चिखला येथे नेमकं काय घडलं? MK न्यूजने केलेला वार्तालाप. सोलापूर जिल्हा प्रतिनिधी MK न्यूज बुलढाणा. आणि सोशल मीडियावर काही भामटे काय बोलतात की अरे एखाद्या मायमाऊलीचे जर कपडे फाडले तर तुम्ही गप बसणार का? तशा आरोपीला पाठिंबा देणार का? अरे हरामखोरांनो, जर खरंच एखाद्यानं कपडे फाडले असते तर त्याचे हातपाय सगळ्यात पहिले आम्ही तोडले असते. परंतु तिथली सत्यता काय? कपडे कोणी फाडले, कसे फाडले, त्याचे व्हिडिओ सगळे माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. सगळे व्हिडिओ उपलब्ध आहे. मी पोलीस प्रशासनाला सांगतो, तर तुम्हाला सांगतो, पोलीस प्रशासनाचा आमचा वाद नाही. उलट पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने काम करत आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे. परंतु या ठिकाणी दादागिरी बघा. पोलीस प्रशासनाला सुद्धा काम करू द्यायचं नाही, नियमाने बोलू द्यायचं नाही, खरं बोलू द्यायचं नाही. आणि आम्ही म्हणू तसाच बोला, आम्ही म्हणू तशाच गुन्हे दाखल करा. आणि काय तर ती पोरगी सांगून तशाच केसेस लागल्या पाहिजे. असं कसं जमन भाऊ? हा कायदा तुमच्या आमच्या बापाचा नाही, आपल्या सगळ्यांचा बाप डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनी तो ठिकाणी कायदा लिहिला आणि त्या कायद्यावर हा राज्य आणि देश चालतो. त्यामुळे गुन्हे दाखल होतील तर आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानं दाखल होईल. त्या जरांग्या फिरांग्याच्या सांगण्यानं होणार नाही.